तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रिपोर्ट आलेला असतो आणि त्यामुळे आता सायली जी आहे ती अर्जुनला विचारत असते की काय दाखवलं आहे त्या रिपोर्टमध्ये। अर्जुन जर सांगा ना, आहे का तिचं लोकेशन आपल्या आश्रमातलं। त्यावर अर्जुन आता सांगू लागतो की हो, आश्रमात जवळच आहे, आश्रमातलं नाही आहे, आश्रमातल्या आसपासच आहे। कारण तिचं जर लोकेशन दाखवायला पाहिजे होतं तर तिचं लोकेशन जे आहे ते आपल्याला त्या रिसॉर्टमधलं दाखवायला पाहिजे होतं, पण ते रिसॉर्टमधलं लोकेशन दिसतच नाही आहे। याचा अर्थ काहीतरी नक्कीच गडबड आहे। पण आता आपल्याला जर हिचं लोकेशन आश्रमामध्ये सापडलं असतं ना तर आपल्याला हा पुरावा खूप जास्त इझी केला असता, पण नाही, आपल्याला आता या सगळ्याबद्दल अजून चौकशी करावी लागेल। त्यावर सायली आता अर्जुनला म्हणत असते की पण मला असं वाटतंय की मला एक गोष्ट सांगा, आपल्याला मागे जे CCTV फुटेज भेटले होते ते तर त्या रिसॉर्टमधलेच होते ना, मग त्या दिवशी तर ती त्या रिसॉर्टला होती, मला तर ना अर्जुन सर आता काहीच कळत नाहीये। त्यावर अर्जुन देखील आता सायलीला म्हणत असतो की हे सगळं ना मुद्दामून केलेलं आहे कन्फ्यूज करण्यासाठी। आपल्याला आता मुख्य CCTV फुटेज शोधावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला आताच्या आता त्या रिसॉर्टला जावं लागेल। तर त्यावर सायली म्हणत असते की आपल्याला पण तो रिसॉर्टवाला सगळे CCTV फुटेज दाखवेल का। त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की आपण पोलिसांची मदत घेऊया, पोलिसांचा धाक दाखवूया, म्हणजे नक्कीच ते आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करतील। आणि चैतन्य, तू एक काम कर, आपल्या ज्या ओळखीचे पोलीस आहेत ना त्यांना सांग, ते नक्कीच आपल्याला या कामात मदत करतील, असं देखील आता अर्जुन चैतन्यला सांगतो। चैतन्य म्हणत असतो की ठीक आहे, चालेल, आपण आताच जाऊया, मी तोपर्यंत त्या पोलिसांशी बोलून घेतो, तुम्ही या, तुम्ही डायरेक्ट ना मला त्या रिसॉर्टवरच भेटा, असं त्यांचं आता ठरलेलं असतं। चैतन्य घरातनं निघतो आणि त्यानंतर आता सायली अर्जुन देखील आता त्या रिसॉर्टला जायचं ठरवतात आणि तिथला CCTV फुटेज आपल्या हाती हवा आहे असाच ती लोक विचार करतात। आणि त्यानंतर आता दोघंही जण तयारी करतात आणि लगेचच आता त्या ठिकाणी जायला निघतात, कारण त्यांना आता लवकरात लवकर पावलं उचलायची असतात, कारण त्यांना ते CCTV फुटेज आणि सगळ्याच गोष्टी हातात हव्या असतात, कारण या सगळ्याच्या मध्ये नक्कीच या काहीतरी मोठा पुरावा लपलेला आहे हे ते आता अर्जुनला कळलेलंच असतं। आणि म्हणूनच अर्जुन आता पूर्ण तयारीनिशी जायला निघतो। आता सायली आणि अर्जुन जेव्हा जात असतात तेव्हा खाली प्रिया बसलेलीच असते। प्रियाच्या लक्षात येतं की ही दोघंही जण कुठेतरी जात आहेत। प्रिया विचार करते की आधी चैतन्य गेला आणि मग आता ही दोघं, नक्कीच काहीतरी गडबड आहे, ही दोघंही जण कुठेतरी चाललेली आहे, याचा अर्थ ही दोघंही जण नक्कीच आता कुठेतरी पुरावा शोधायला जात असणार आहेत। काम करते, मी सुद्धा यांच्या मागे जाते, आणि असं बोलून आता प्रिया त्यांच्या मागे जायला निघत असते। पण तेवढ्यातच आता तिला अडवायला पूर्णाजी येतात। पूर्णाजी आता तिला म्हणत असतात की चल ना ग तन्वी, जरा माझ्यासोबत बाहेर चल ना, आपण दोघीही जरा चालूया, मला ना 20 राऊंड मारायला सांगितले आहेत, पण या एकटीची थोडी होणार आहेत, चल जरा तू माझ्यासोबत असशील ना तर ते कसं बरं पडेल, असं बोलून ती तिला आता चालायला घेऊन जात असते। परंतु आता जी प्रिया असते तिला तर सटकायचं असतं, 20 राऊंड म्हटल्यावर ती समजून जाते की नक्कीच आता मला 2 तास तरी जातील, 2 तास या म्हातारीसोबत गेली तरी अर्जुन आणि सायली कुठे गेले आहेत हे तर मला कळणारच नाही, असा प्रिया विचार करते। आणि ती आता पूर्णाजीला सांगत असते की पूर्णाजी, आता तू म्हणतेस की बाहेर जायचं आहे, पण तुला माहिती आहे का, तू जर बाहेर गेलीस ना तर उगाच जास्त चाललीस तर अजून त्रास होईल, मग आता त्यापेक्षा घरातच आराम कर ना। त्यावर आता पूर्णाजी तन्वीला सांगत असते की माझ्या पायाला तेल लावून दे, पण आता सगळ्याच बाजूने तन्वी अडकली जाते। तर इकडे प्रतिमाने बागेतना काही फुलं काढून आणलेली असतात सायलीची, आणि ती सायलीची फुलं काढून आणल्यानंतर ती म्हणत असते की खरंच खूप सुंदर फुलं आलीत, मी एक काम करते, या सगळ्यांचा ना छान असा गजरा बनवते आणि ना थोडा आपण याला तिकडे सुद्धा देऊया, म्हणजे कल्पना आणि सायली सुद्धा हा गजरा माळतील, कारण खूप सुंदर फुलं आली आहेत। त्याच वेळेला आता प्रतिमाच्या लक्षात येतं की अरे बापरे, सायलीला जर आपण सायलीची फुलं दिली तर अर्जुन तर शिंकून शिंकून हैराण होऊन जाईल, कारण आपल्या अर्जुनला याची ॲलर्जी आहे ना, असं देखील आता ती म्हणत असते। त्याच वेळेला आता अर्जुनला फुलांची ॲलर्जी आहे ही गोष्ट प्रतिमाला लक्षात आली, यामुळेच आता सुमन आणि त्याचसोबत आता रविराज चकित होतात आणि प्रतिमाला विचारतात की तुला हे कोणी सांगितलं की त्याला ॲलर्जी आहे ते। त्याच वेळेला आता प्रतिमा सांगत असते की मला लक्षात आहे, मला असं आठवतं आहे
की आपल्या अर्जुनला त्याची ॲलर्जी आहे ते. आता ॲलर्जी आहे म्हटल्यावर रविराज खूप जास्त खुश होतात. तर आता प्रतिमा म्हणत असते की काय झालं आहे नेमकं. त्यावर सुमन म्हणत असते की वहिनी, तुम्हाला एवढी जुनी गोष्ट आठवली, म्हणजेच तुम्हाला माहिती आहे का, लहान असतानाच तुम्हाला माहिती होतं अर्जुनला ती ॲलर्जी आहे आणि त्यामुळे अर्जुन जो आहे ना ती फुलं जी आहे त्याच्यापासून लांब राहायचा. पण आपली तन्वी ना मुद्दामून ती फुलं घेऊन त्याच्या जवळ जायची आणि त्याला त्रास द्यायची. आणि तुम्हाला तेच सगळं आठवलं ना, म्हणून मला ना हसू आलं, असं देखील सुमन आता म्हणत असते. तर इकडे आता प्रिया जी आहे ती सायली अर्जुनचा पाठलाग करायला बाहेर पडलेली असते. सायली अर्जुन चैतन्य आता त्या रिसॉर्टला गेलेली असतात आणि त्यामध्ये आता ती पूर्णपणे माहिती गोळा करत असतात. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आता पोलीससुद्धा आलेले असतात आणि हे सगळं काही लांबून आता ती पाहत असते. प्रिया हे सगळं जेव्हा पाहत असते तेव्हा पोलीस आणि अर्जुन बोलत असतात आणि पोलिसांना अर्जुन म्हणत असतो की बरं झालं तुम्ही एकदम शॉर्ट नोटीसवर आम्हाला मदत करायला आलात. त्यावर ते पोलीस देखील अर्जुनचं कौतुक करत म्हणत असतात की तुम्ही नेहमीच सगळ्यांच्या पाठीशी उभे राहता, मग आम्ही सुद्धा तसेच आहोत ना. त्यानंतर आता ते लोक आतमध्ये जायला निघतात. तर सायलीला प्रतिमाचा फोन येतो म्हणून प्रतिमाशी बोलायला सायली बाहेर थांबते. तर आता प्रतिमा म्हणत असते की अगं सायली, मी ना काही फुलं काढली आहेत सायलीची, पण मला नंतर लक्षात आलं की अर्जुनला याची ॲलर्जी आहे. तर आता सायली म्हणत असते की तुम्हाला कसं माहिती अर्जुनला या फुलांची ॲलर्जी आहे ते. त्यावर प्रतिमा म्हणते की हो ना, ते खरं तर ना मला ना आठवलं आहे. आणि तुला सांगू का, खरं तर ना लहानपणी ना तन्वी ना आपल्या अर्जुनच्या नुसती मागे लागायची. कारण आहे ना त्याला ना ते फूल जे आहे ना ते आवडायचं नाही, त्याला त्रास व्हायचा आणि ही मुद्दामून त्याला त्रास द्यायची, असं काहीसं घडायचं. आणि हा सगळा प्रसंग आता जेव्हा इथे प्रतिमा सांगत असते ना तेव्हा मात्र आता हे सगळ्या काही गोष्टी ना सायलीला आठवत असतात. आणि सायली जी आहे ती आता विचार करते की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात सुद्धा करून गेलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी प्रतिमा आत्या आपल्याला सांगत आहेत. त्याच वेळेला आता प्रतिमा आत्या सायलीला म्हणत असते की सायली, तू बहुतेक बाहेर आहेस, कामात असशील, मी तुला नंतर फोन करते, आपण नंतर बोलूया. आणि असं बोलून आता ती फोन ठेवते. आता सायलीने फोन ठेवल्यानंतर सायलीचं लक्ष जातं. सायली पाहते तर काय, तिथे गाडीच्या मागे लपून बसलेली प्रिया असते आणि प्रिया या दोघांवरही लक्ष ठेवायला खरं तर आलेली असते. हे सगळं काही तिथे उभी असणारी सायली पाहते. सायलीला कळून जातं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच सायली विचार करते आणि सायली लगेच आतमध्ये गेला निघते. तर इकडे जो रिसॉर्टचा तिथे रिसेप्शनवर बसणारा माणूस जो असतो तो CCTV फुटेज दाखवायला नकार देत असतो. पण आता अर्जुन जो आहे तो त्याला धमकावतो आणि म्हणत असतो की तुमच्या इथे रिसॉर्टमध्ये जे काही काळे धंदे चालतात ना याबद्दल मला माहिती आहे. मग आता कसून चौकशी केली ना तर तुम्ही सगळीच जण आतमध्ये लटकाल, हे सुद्धा लक्षात असू दे, असं देखील आता अर्जुन सांगू लागतो. जेव्हा आता अर्जुन हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र तो रिसेप्शन असणारा माणूस जो आहे तो खूप जास्त घाबरतो आणि त्यानंतर तो आता CCTV फुटेज दाखवायला तयार होतो. तो सगळे आता CCTV फुटेज एक एक करून आता दाखवायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा अर्जुन ते CCTV फुटेज पाहत असतो ना तेव्हा त्याला 11 तारखेची ती गाडी दिसते आणि त्याच्यातून साक्षी उतरताना दिसते. आणि त्यामुळे आता जे काही फुटेज जे होतं ते 13 तारखेचं म्हणून दाखवण्यात आलं होतं, ते फुटेज खरं तर 11 तारखेचं आहे हे आता अर्जुनला कळून चुकलेलं असतं. आणि म्हणूनच अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की म्हणजे आपल्याला सगळ्यांना फसवलं आहे. त्याच वेळेला तो आता सगळे पुरावे शोधायचा विचार करतो. मेन म्हणजे हे 11 तारखेचं जे काही CCTV फुटेज आहे ना ते तो आधी हातात घ्यायचं ठरवतो. कारण या फुटेजमध्येच ती पार्टी आहे आणि त्या पार्टीला येताना ती साक्षी दिसत आहे. याचा अर्थ ती पार्टी 13 तारखेला नसून 11 तारखेलाच होती. पण आपल्याला खोटं सांगून मुद्दामून फसवलं गेलं आहे. आता हे फुटेज आपल्याला आताच्या आता घ्यावं लागतील आणि पुढचे फुटेज तर आपण बघूयाच. कारण पूर्ण महिन्याचे फुटेज चेक करण्यासाठी आता दोघंही जण आलेले असतात. आणि तेवढ्यातच सायली तिथे येते आणि सायली आतमध्ये येऊन सांगू लागते की बाहेर आहे ना प्रिया आली आहे आणि प्रियाचं लक्ष आपल्यावर आहे, ती आपल्यावर लक्ष ठेवणार आणि महिपतला जाऊन ही गोष्ट सांगणार, हे देखील आता माहिती असतं. इथे आता नागराजला टेन्शन आलेलं असतं. कारण आता जी प्रतिमा असते तिची मेमरी हळूहळू का होईना पुन्हा येत असते आणि त्यामुळे आता त्याला हे सगळं काही टेन्शनचंच वाटत असतं. कारण गोळ्या बदलून देखील तिच्यावर कोणताही फरक जो आहे तो आता जाणवत नसतो आणि त्यामुळेच आता खूप जास्त जे आहे ते आता घाबरायला नागराजला झालेलं असतं. आणि तो याबद्दल आता
महिपतला देखील सांगत असतो। महिपत म्हणत असतो की बापरे, सगळीकडनं आपणच अडकतो आहे, म्हणजे या प्रतिमाची मेमरी आली तरी सुद्धा आपली वाट लागणार आहे। काही झालं तरी तिच्या मेमरीवर आपल्याला आता काहीतरी करायलाच हवं। तेवढ्यातच आता महिपतच्या फोनवर आलेला असतो फोन, म्हणजे त्या प्रियाचा, आणि प्रिया जी आहे ती महिपतला फोन करून सांगू लागते की अरे खूप मोठी गोष्ट आहे, इथे सायली आणि अर्जुन इथे या रिसॉर्टला आलेले आहेत, आणि या रिसॉर्टला आलेत म्हटल्यावर आता महिपतला तर समजतच नसतं की काय करावं। तर आता महिपत जो आहे तो प्रचंड संतापलेला असतो आणि त्या प्रियाला म्हणत असतो की दोघंही जण काय करतायत ते बघ ना। तर आता ते कोणाशी तरी फोनवर आता सायली बोलत होती, पण कोणाशी बोलत होती हे कळलं नाही, एकदमच कमी आवाज येत होता, पण ते दोघंही जण त्या रिसॉर्टला गेले आहे, ती बातमी तर खरी आहे असं देखील आता ती प्रिया सांगत असते। तर महिपतला राग येतो। महिपत म्हणतो की दरवेळेप्रमाणे या वेळेला सुद्धा अर्धवटच माहिती दिली आहेस तू, पण पूर्ण माहिती कधी देत जाऊ नको असं बोलून तो तिच्यावर खूप जास्त भडकलेला असतो। तर इकडे मात्र नागराजची पिपाणी सुरू असते प्रतिमाबद्दल बोलायची। तर महिपत आता त्याला शांत करतो आणि म्हणत असतो की इथे मला एक वेगळंच टेन्शन आहे, आणि तुझ्या वहिनीचं काय, तुला माहिती आहे का, इथे ना मी पूर्णपणे अडकून गेलेलो आहे। ते सायली आणि अर्जुन जे आहे ते दोघंही जण त्या रिसॉर्टला जाऊन पोहोचले आहेत। आता काय करायचं, कुठून या सगळ्याचा शोध लावायचा, आता मला ना काही करून बघावंच लागेल, हे दोघंही जण तिथे का आहेत। आता महिपत जो आहे त्या रिसॉर्टच्या मॅनेजरला फोन करतो आणि म्हणत असतो की तिकडे सायली आणि अर्जुन आले आहेत का। त्यावर आता तो सांगू लागतो की हो, इथे ते दोघंही जण आले आहेत, पण ते खरं तर इथे लंच करायला आले आहेत। काय झालं का महिपत सर। त्यावर महिपत म्हणतो की खरं सांग, ते कशाला आले आहेत। त्यावर महिपत म्हणतो, महिपतला सांगितलं जातं की नाही, खरंच ती लोक इथे आली आहेत, ती खरं तर त्या रिसॉर्टबद्दल माहिती काढायला नाही, तर ती दोघंही जण जेवायला आलेत। पण महिपतचा या गोष्टीवर विश्वास नसतो। महिपत आता त्याला सांगत असतो की तू एक काम कर, मला ते दोघंही जण जेवतायत ना त्याचा एखादा फोटो पाठव, तेव्हा कुठे जाऊन मला विश्वास बसेल। आता तो जो मॅनेजर आहे तो आता मोबाईलमधला फोटो काढतो आणि लगेचच त्या महिपतला पाठवून देतो, आणि जेव्हा आता महिपत तो फोटो पाहतो तेव्हा महिपतच्या लक्षात येतं की खरंच हे दोघंही जण जेवायलाच आले आहेत, आणि त्यामुळे तो आता कुठेतरी शांत होतो। पण त्याच वेळेला इकडे मात्र हे सगळी आयडिया जी आहे ती अर्जुनने केलेली असते, कारण अर्जुनला काही झालं तरी सुद्धा महिपतपर्यंत ही गोष्ट पोहोचू द्यायची नसते की ही दोघंही जण जे आहेत ती खरं तर ती माहिती काढायला आले होते म्हणून। त्यामुळे आता अर्जुन याबद्दल कळू द्यायचं नसतं, म्हणून त्या मॅनेजरला अर्जुन आणि सायलीने चांगलंच धमकावलेलं असतं। आणि जर तू महिपतला मदत केलीस आणि त्याच्या कायाकांड्या लपवल्यास तर लक्षात ठेव, तुला सुद्धा आम्ही कोर्टात खेचू, आणि त्याचसोबत तुझं हे रिसॉर्ट कसं बंद होतं ते फक्त बघतच राहा, तुझ्या रिसॉर्टची कशी वाट लावतो आणि वर तुला तुरुंगातही टाकतो। हे सगळं करणं गुन्हा आहे। खरं तर तू ते CCTV फुटेज त्याला दिलंयस आणि वरतून त्याची तारीखसुद्धा बदली करून दिलीस, हे खूप चुकीचं आहे असं देखील आता जो अर्जुन आहे तो ओरडून त्या मॅनेजरला सांगतो। त्यावर आता मॅनेजर अर्जुनला मदत करायला तयार होतो, पण माझं रिसॉर्ट बंद करू नका, आणि प्लीज माझे इथलं काम सुद्धा बंद करू नका, माझ्यावर कोणताही अन्याय करू नका असं काहीसं तो बोलत असतो। अर्जुन म्हणत असतो की तुम्ही जर आम्हाला मदत केली ना तर नक्कीच आम्ही सुद्धा तुम्हाला हेल्प करू, पण आता तुम्ही महिपतला हेच सांगायचं आहे की आम्ही इथे जेवायला आलो होतो। महिपतला तसंच त्याने सगळं काही सांगितलेलं असतं, म्हणूनच आता खूप जास्त आनंद जो आहे इथे असणाऱ्या त्या सायलीला सुद्धा झालेला असतो। सायली म्हणत असते की आपलं सगळं प्लॅननुसार सुरू आहे, आता आपल्या हाती एकमेव मोठा पुरावा सुद्धा लागला आहे, ते म्हणजे हे CCTV फुटेज। आता आपण काम करूया, उद्याच आता लगेच केस आपण मागवून घेऊया आणि उद्याच्या हिअरिंगमध्ये खरी मजा येईल असं देखील अर्जुन म्हणत असतो। तर इकडे आता महिपतने फोन केलेला असतो दामिनीला, आणि दामिनीला तो सांगत असतो की सायली आणि अर्जुन त्या रिसॉर्टला पोहोचले आहेत। त्यावर दामिनी सुद्धा खूप जास्त घाबरते। तर दामिनीला तो म्हणत असतो की ते लोक रिसॉर्टला गेले आहेत, पण मला त्या मॅनेजरने सांगितलं की ते दोघंही जण जेवायला गेले आहेत। मग आता दामिनी म्हणते इतकंच ना, मग एवढं टेन्शन घ्यायचं काय काम आहे। त्यावर आता महिपत म्हणत असतो की अहो, तुम्हाला इतकं सुद्धा कळत नाही का, एवढी हॉटेलं पडलेली आहेत तर ते दोघंही जण त्याच रिसॉर्टला का गेले। तर दामिनी म्हणते की जाऊ दे ना, त्या मॅनेजरने सांगितलंय ना की ते दोघंही जण त्या रिसॉर्टला का गेले आहेत जेवायला, मग
कशाला विचार करतात आणि तसंही 30 दिवस उरले त्याच्यामुळे तो आता कुठे ना कुठे पावलं तर उचलणारच ना, त्याला ती केस जिंकण्याची असेल तर. पण तुम्ही काळजी करू नका, त्या छोट्या मोठ्या पुराव्याने ना काहीच होणार नाही. त्याचे पुरावे बघा कसे उलटून लावते ते मी, आणि ही केस मीच जिंकते ते, असं आता ती दामिनी त्या महिपतला सांगत असते. आणि महिपतला बोलत असते की तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका. पण आता महिपत त्याला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. तो म्हणत असतो की या दामिनीला काय बोलायला, टेन्शन घेऊ नका म्हणून. टेन्शन तर मला आलंय, हिला काय जातंय, हा अर्जुन सुभेदार माझ्या डोक्यावर बसलाय, असं काहीचं महिपत आता बडबडत असतो. तर इकडे मात्र आता अर्जुन आणि सायली दोघंही जण बोलत असतात. त्यावर आता सायलीला अर्जुन सांगत असतो की उद्याची हिअरिंग आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. उद्या आता दामिनीला कसं रडायला लावतो ना ते बघच. इतके दिवस जास्त बोलत होती ना, आणि आता आपल्या हातात पुरावे आहेत. आता आपण जे पुरावे कोर्टात सादर करू ना, त्यामुळे आता दामिनीला काहीच बोलता येणार नाही. ती चांगलीच या सगळ्यामध्ये अडकणार, असं देखील आता सायली जी आहे ती आता अर्जुनला बोलत असते. आणि त्याच वेळेला आता इथे कोर्टात हिअरिंग सुरू होते. त्याच वेळेला आता तिथे कडकऱ्यामध्ये बोलवलेलं असतं ते म्हणजे तिथे असणाऱ्या साक्षीला, आणि साक्षीला उलटसुलट प्रश्न विचारले जातात. पण आता साक्षी जी आहे ती आता अजून सुद्धा खोटं सांगत असते आणि म्हणत असते की मी त्या दिवशी रिसॉर्टलाच होते. पण आता या सगळ्याचे पुरावे जे आहेत ते आता अर्जुनच्या हाती असतात. त्यामुळे अर्जुन म्हणत असतो की ही जी पार्टी बोलत आहे ना, ती पार्टी खरं तर 11 तारखेला झाली होती, आणि तू जी सांगते आहेस आणि त्या दिवशी 13 तारखेला होती, आणि 11 तारखेचे फुटेज 13 तारीख म्हणून दाखवले आहेत. हे देखील आता अर्जुन सगळ्यांना सांगत त्यांचं भांडं फोडतो. आणि त्यामुळेच आता ही लोक खूप जास्त घाबरतात आणि त्यांना काय बोलावं कळत नाही. साक्षीची तर बोलतीच बंद होते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय.